बंद पडतो. काय काय ग्रामीण भागामध्ये तर सातत्य नाही, आता आपण बघा, आता जुन्या बसेस होत्या, त्या जुन्या बसेस झाल्या होत्या 15 वर्ष सुद्धा पूर्वीच्या बसेस त्या वापरत येत होत्या. त्यामुळे आता त्या सगळ्या भंगारात काढलेल्या आहेत आणि 8,300 नवीन बसेस आपण घेतलेल्या आहेत आणि त्या आता रस्त्यावर येतील. बोला. त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आम्ही जर मराठी भाषा बोलली नाही तर आमचा परवाना रद्द होईल, असं काय खरंच होणार? काय बघा, एक गोष्ट सांगतो, 1 मे पासून कारवाई ही होणारच. तुम्ही मराठी सक्ती हा राज्य शासनाचा 1989चा नियम आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता आम्ही सुधारणा केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. परंतु जर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य, भले तो रिक्षा चालक असू द्या किंवा टॅक्सी चालक असू द्या किंवा ओला उबेरवाला असू द्या. प्रवासी जर मराठीत त्याच्याबरोबर बोलत असतील आणि त्याला जर मराठी समजत नसेल तर त्या ठिकाणी भांडणं होतात, वादावादी होतात, पोलीस स्टेशनला FIR दाखल होतात. अनेक तक्रारीचे पाढे आजपर्यंत आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आणि मराठी शिकण्यासाठी साहित्यिकांनी काही पुस्तिका बनवलेली, त्याचं विमोचन सुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. परंतु तरीसुद्धा कोणी संभ्रमात राहू नये. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला मराठी अनिवार्य आहे. आमच्या पक्षामध्ये आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आणि तुम्हालाही कल्पना आहे, पक्ष संघटना वाढीसाठी, पक्ष मोठा होण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक कार्यकर्ता जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असेल, जो अंध अपंगाचे प्रश्न सोडवत असेल, दिव्यांगाचे प्रश्न सोडवत असेल, सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवत असेल, असा जर एखादा कार्यकर्ता आमच्या पक्षामध्ये जर विधान परिषदेचं त्याला उमेदवारी देऊन जर त्याला निवडून आणण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची जर असेल तर चुकीचं काही नाही आहे. तरीसुद्धा जो निर्णय आमच्या पक्षामध्ये घेतला जातो तो एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो. मराठी करण्यासाठी जी वलथी आहे तिथे पाहणी केलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा आदेश दिलेले की ती व्यवस्थित असले पाहिजे. तुम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर पण बाकी ठिकाणी जेव्हा आदेश देतात तेव्हा इकडे का नाही इम्प्लिमेंट त्याचं होत? कारण की इकडे कॅन्टीन नाहीये चालक वाहकांसाठी किंवा आता ह्या ठिकाणी जे 10 गाळे बाकी आहेत त्याचं भाडं जास्त असल्या कारणाने ते 10 गाळे अजूनपर्यंत भाड्यानं जात नाही. मी आता सूचना केलेली आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की ST महामंडळाच्या माध्यमातून जे जास्त भाडं रेडिओ दरानुसार लोकांना जे परवडत नाही असं भाडं आकारू नये. आम्ही भाडं कमी करून साधारण ह्या परिसरातल्या महिला बचत गटांना वगैरे ते गाळे देण्याचं भूमिका बी घेतलेली आहे. त्या ठिकाणी जर उपहारगृह वगैरे झालं त्या उपहारगृहामध्ये 40 रुपयामध्ये नाश्ता सुद्धा देण्याची, आम्ही नाश्ता चहा देण्याची भूमिका सुद्धा आम्ही घेऊ. परंतु तुम्ही दुसरं ज्या ST ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या बाबतीत सांगितलं, मी स्वतः त्याची दखल घेतलेली आणि आपण ज्या ड्रायव्हरकडनं सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता करून त्यांना वेळेवर पोहोचवण्याची व्यवस्था करतो त्या ड्रायव्हरांना सुविधा सर्वप्रथम द्यायला हवी या मताचा मी आहे. त्या कंडक्टरला सुविधा द्यायला हवी या मताचा मी आहे. त्यामुळे आता मी सूचना केल्यावर त्याच्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल आणि महिन्याभरात त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशा सक्त ताकीद मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.